श्री पावडाई देवी प्रसन्न या गावची ग्रामदेवता तिच्या चरणी नतमस्तक करून चौतरुण मंडळाची चौथाई सादर केलं. लढाईने रंगलेलं विनोदाने लढलेलं एका कादंबरीच्या आधारे लिहिलेले वरनाट्य, एका कादंबरीच्या आधारे लिहिलेले वरनाट्य, कहाणी रक्ताच्या नात्याचे अर्थात रक्तात मागले जाई होती शिवबाची आई म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य आई राष्ट्र पावन होई तिची थोर विया हा सारा महाराष्ट्र हो. मर्दाच्या छातीचा रायगडच्या मातीचा, मर्दाच्या छातीचा रायगडच्या मातीचा होता धुरंधर महाराष्ट्राचा, होता धुरंधर शूर शिवबा महाराष्ट्राचा, होता धुरंधर शूर शिवबा महाराष्ट्राचा, होता धुरंधर शूर शिवबा महाराष्ट्राचा. मर्दाच्या छातीचा रायगडच्या मातीचा, मर्दाच्या छातीचा रायगडच्या मातीचा महाराष्ट्राचा, होता धुरंधर शूर शिवबा महाराष्ट्राचा, होता धुरंधर शूर शिवबा महाराष्ट्राचा, होता धुरंधर शूर शिवबा महाराष्ट्राचा. हात दोन चार होती दुश्मना भीती फार, होते दुश्मना भीती फार, होते दुश्मना भीती फार. माताई भवानी पावन होती, माताई भवानी पावन होती बहुमानार्थ होता धुरंधर शूर शिवबा
मातीचा रायगडच्या मातीचा होता दुरंतर शिवबा महाराजांचा 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 सुस्वागतम सुस्वागतम लक्ष्मी गॅस सर्व्हिस चांदेराई मंगेश कदम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच नयन कदम यांच्याकडून नांदीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर या सर्व देणगीदारांचं आम्ही नवतरुण नमन नाट्यमंडळ निवडी चौथाई तालुका चिपळूण आम्ही त्यांची सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. एक जरा नरम गरम गाणं घे ना जरा. मी काय म्हणतो माहिती आहे काय आपला पारा आहे ना हा बरेच वर्षांनी पुढच्या गेटवर आला पुढच्या गेटवर आला. आपल्या देवीचं नामस्मरण व्हायला देवीचं पाहिजे. नामस्मरण आधी पहिलं झालं पाहिजे झालंच पाहिजे झालं पाहिजे. ओके? तू घे. हा. आई निवाई धावा लाज तुझे सावले आई निवाई धावा लाज तुझे सावले माझा पावले पावने मावली माझा पावले पावने मावली आई
राज यायच्या आधी हा. माणूस यायला झाली बरोबर आहे. त्याच्या आधी आपण जरा चहा पिऊन येऊया. अच्छा. नंतर जायला भेटणार चल. विश्वासघात शेवटी विश्वासघात सापाच्या सेफ्टीवर जाणून पाय दिला तर तो डाऊस केल्याशिवाय राहत नाही. नंतर नंतर त्याला किती गोड दूध पाजलं तरी आपल्या दातातले विष वगैरे जात नाही. तशी अवस्था हरामखोर फत्तेखान आणि रकाजी झाले. परंतु हो, आज आनंदाचा दिवस. या रक्षाबंधनच्या दिवशी आमची बहीण तेजस्विनी राजभरात आहे का नाही हीच पाहतो. अगं हे तेजस्विनी, अगं हे तेजस्विनी, का रे दादा? अगं आज रक्षाबंधनचा दिवस ना. हो, अगं महाराजीने तातडे राजदरबार बोलवलाय. आले हा. का रे दादा एवढी का गडबड चालली आहे? अगं तेजस्विनी, आज रक्षाबंधनचा दिवस ना. हो अगं महाराजीने तातडे राजदरबार बोलवलाय. अरे ते ठीक आहे बाकी तर बांधून जा. हो, राखी तर बांधलीच पाहिजे. परंतु या आनंदाच्या दिवशी एखादा गोड गाणं तर बोल ना. ठीक आहे. सोनियाच्या ताटी उजळीला ज्योती, सोनियाच्या ताटी उजळीला ज्योती. ओळीते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी माया, भाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया, भाऊराया. सोन्याच्या ताटी उजळीला ज्योती, सोन्याच्या ताटी उजळीला ज्योती. ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी माया, भाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया, भाऊराया. सोनियाच्या ताटी उजळीला ज्योती, सोनियाच्या ताटी उजळीला ज्योती. ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी माया, भाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया, भाऊराया. सोन्याच्या ताटी उजळीला ज्योती, सोन्याच्या ताटी उजळीला ज्योती. ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी माया, भाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया, भाऊराया. चंदनाचे पाटा सोनियाची लाटा, चंदनाचे पाटा सोनियाची लाटा. ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी माया, भाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया, भाऊराया. सोन्याच्या ताटी उजळीला ज्योती, सोन्याच्या ताटी उजळीला ज्योती. ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी माया, भाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया, भाऊराया. अगं हे तेजस्विनी, अगं आटप लवकर. खान साहेब, वाचो मोबाईल साहेब. आज तो रक्षाबंधन का दिन है समझते हैं. रक्षाबंधन का दिन है इसलिए आज खून का मतलब खून से लेते हैं. और उसके लिए वाले भी लोग और एक ही बात की सुस्वागतम सुस्वागतम रंगदेवता रसिकदेवतेच्या चरणी विनम्र अभिवादन. श्री पावण्यादेवी प्रसन्न, श्री पावण्यादेवी प्रसन्न. एक काल्पनिक वक्नाट्य कहाणी रत्नाच्या नात्याची अर्थात रक्तार आपले रक्षाबंधन. पात्र परिचय राजा विक्रमसिंग, राजा विक्रमसिंगच्या भूमिकेत सुरेश खडसी, राजकुमारच्या भूमिकेत अमित हिवाळकर, प्रधानच्या भूमिकेत रुपेश खापरे, चंद्रकराच्या भूमिकेत साहिल खडसी, माधव संदीप खापरे, राजकुमार तेजस्विनी, रोहन चव्हाण, डाकू बंदेखानच्या भूमिकेत शंकर आमरे, डॉक्टरच्या भूमिकेत शंकर चव्हाण, शांता गोदारे, दोन बाळूच्या भूमिकेत दत्ताजी खडसी, बाळू आदित्य शिरकर. कहाणी रत्नाच्या नात्याची रक्तात माखले रक्षाबंधन.
वाचवा कुणीतरी वाचवा मला वाचवा वाचवा कुणीतरी वाचवा मला वाचवा हे लड़के अपने कौन से निकले बेबन करो बोलो अरे माकडा माझ्याकडून बाजलो नाही द्यायचे परिणाम तू वाईट होतील समजलास ना हे लड़के तेरे बड़बड़ बंद करो चुपचाप तेरे साथ चलो अरे नालायक माणसा दिवसा ढवया आय बंदे तू त्या नाटकाला तो लाज कशी वाटत नाही तो ऐसी मान नहीं जाता है पीछे उतार वाचवा तुम्ही वाचवा मला रुक जा मुस्तफा एक कदम आगे बढ़ा तो हलचल होगा हमारे माँ बहनी को हीटर पर हाथ डाले हुए तो हम जिंदा नहीं छोड़ते समझे अबे कौन है तो यहाँ से भाग नहीं तो हमें तुमसे जान मारूंगा क्या नाम है तेरा अरे तुम्हारा बाप नाम है बादल तुम्हारे जैसे सैनिकों का दुश्मन और इस जंगल का राजा समझे बादल क्या मुस्तफा खान को मार दिया या दुनिया में पैदा लूंगा तो तू क्या मेरा भाई आता खेळलेले नाही मुस्तफा कबड्डी सुद्धा माझा परदेत नाही तसेच आम्ही आमच्या कमरेबाई काल तलवार तुझ्यासारख्या नरभागे रक्त पाडल्याचे परत कमरेबाई समज ना तुझ्याकडे असेल ताकद तर चाल राहू ती तलवार हुशार हुशार जब शेर गुहा में सोया होता है तभी गुहे के बाहर जैसा कुत्ता भूखता है वैसे तुम्हारी हालत हुई है समझा कभी नहीं रखो अरे कुत्ते घूमने वाकला में जंगल तोड़ते ये थाम गया कौन बादल राज्य तोड़ना नहीं समझ ना नहीं हरामजादे जैसे तुमने मेरे दोस्त जैसे भाई को मारा है तुम्हें भी वैसे ही चुमाना पड़ेगा समझ गए अरे रखो अरे मुस्तफा खान ने गलत काम किया तो समझ ना नहीं की सजा गले मिला लिया समझ ना खामोश हो हरामजादे जब तक जान में जान है तब तक हम लड़ते रहेंगे लेकिन अरे क्या लेकिन तुझे तो जमीन में जिंदा कपड़ा देंगे समझ गए अरे अरे वाईट परिणामाची भीती देतो सोनाला दिवसा ढवल्या आया भलींची रे कोण गरिबांचा जीवारा उडत आहे त्याच्यावर आम्ही काय करू नये तुझ्या मध्ये असेल समर्थ चालव की तलवार जरूर जरूर लढांगे अरे
काम करता पाटलाचं केलं पाहिजे. परंतु हो अगे पोरी, तू कुठल्या राज्यातले आहेस आणि तुझं नाव काय? मला वाचवले त्यामध्ये मी आपण ऋणी आहे. मी कांचनपूर राज्यातील कदाचित कन्या चंद्रकला असं म्हणतात मला दोस्त भागांची आणि माझ्या पिताजीची पाच इंग्लिशमध्ये त्या दुसरीचा बदला तो असा घेत आहे. अरे चंद्रकला, आराम राखाची नजर तर तुझ्यावर पडली आहे. दिवसा डवळ्या रानावरातून फिरत जाऊ नकोस. तुझ्या जीवाला केव्हाही धोका आहे, समजलं ना? मी काय बदल तू दिले सूचनांचे मी काटेकोरपणे पालन करेल. परंतु बदल तू एक लक्षात ठेव, या गंडाच्या घरातून बेतून देऊन सर्व शिकत होतोस. अरे तुझ्या पाठीमागे तुझी बहीण तुझ्या सुखे ती तरी काळजी घेत जा. अगं हो, काय चिंता करू नकोस. चल तर. चला तर. मला नाचायचं होतं पण त्यांचा काय ठोका जमला नाही मला. तू गाणं म्हण. हा तू गाणं म्हण बघ कसं नाचतो मी. तू म्हणतोय तू म्हण. अगं जुनाट झाला शो तुझा हा, अगं जुनाट झाला शो तुझा हा, याचा बर्नर तुटलाय ग, याचा बर्नर तुटलाय ग, पंप मारून मारून याचा वायसर तुटलाय ग, पंप मारून मारून याचा वायसर तुटलाय ग, पंप मारून मारून याचं वायसर तुटलाय ग, पंप मारून मारून याचं वायसर तुटलाय ग. अगं जुनाट झाला शो तुझा हा, अगं जुनाट झाला शो तुझा हा, याचा बर्नर तुटलाय ग, याचा बर्नर तुटलाय ग, पंप मारून मारून याचा वायसर तुटलाय ग, पंप मारून मारून याचा वायसर तुटलाय ग. पंप मारून मारून याचं वायसर तुटलाय ग. जुनाट झाली या टाकी, मला तुझ्याचं काय नाही मागे, सोडलंय मारून निकेश काढून, सोडलंय मारून निकेश काढून, त्याचा बेजार तुटलाय ग, त्याचा बेजार तुटलाय ग, पंप मारून मारून याचा वायसर तुटलाय ग, पंप मारून मारून याचा वायसर तुटलाय ग. पंप मारून मारून याचं वायसर तुटलाय ग, पंप मारून मारून याचं वायसर तुटलाय ग. या मणिपूर राज्याकडे पाहिलं की मनाला समाधान समाधान वाटतं. असाच राज्यामध्ये फेरफटका मारण्यासाठी आलो होतो. परंतु राज्यातल्या जनतेचे होणारे हाल, त्यांच्यावर होणारे अत्याचार पाहून आमच्या मनाला दुःख दुःख वाटत आहे. आता आमचे वय झाले आहे, या राज्याची धुरा सांभाळू शकत नाही. म्हणूनच आम्ही राज्याची धुरा सांभाळण्यासाठी राजकुमार यांच्यावर जबाबदारी संपवली आहे. परंतु ते दोघेही राज्यामध्ये लक्ष देत नाहीत. शिपाई जा, राजकुमार प्रधानजी यांना दरबार हजर करा. ठीक आहे. महाराज तुम्ही धैर्य करा सर महाराज. अजून आहे महाराज हे काय बोलायचं कारण कोणतं, कोणत्या शत्रूची चावूल तर लागली नाही ना, त्या शत्रू समोर तुमचा हा राजकुमार प्रधानची तयारी आहे महाराज. राजकुमार प्रधानजी, बोला महाराज. काळजी करण्याचे काहीच करणे. गेला प्रकार आपल्या कन्येवर झाला, खूप भयानक झाला. बाजार वेळेला नसता तर परिणाम खूप वाईट झाले असते. म्हणूनच आम्ही तुम्हाला दोघांनाही सांगत आलो आहोत की राज्यामध्ये लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. परंतु तुम्ही दोघेही राज्यामध्ये लक्ष देत नाही. राजकुमार बरोबर आहे. आपण असे गप्प का? महाराज असा गप्प राहू नाही तर काय करू. राजकुमार असून जनतेचे नीट संरक्षण करू शकत नाही. मग कशाला म्हणतो आम्हाला राजकुमार? दिवसा जवळ आया बहिणींची इज्जत लुटली जाते, गोर गरिबांचा निवारा उडत आहे, त्याच्या
याच्यावर काहीच करू शकत नाही ह्याची खंत वाटत आहे महाराज आम्हाला. राजकुमार शांत व्हा. बदला तर घेऊ. हे हरामखोर देखील स्वस्त बसणार नाही. कारण त्यांचा भाऊ मुस्तफा याला बादलने मारला आहे. हे हरामखोर महाराज आपला राज्यावर जरूर हल्ला करणार. त्यांच्या आधी त्यांच्यावर हल्ला केला पाहिजे महाराज. राजकुमार प्रधानजी, बोला महाराज. हल्ला केव्हा करायचा, कधी करायचा ते आम्ही जरूर करू. आपल्या इथे वेळ घालून चालणार नाही. पुढची तयारी करण्यासाठी आपण निघालं पाहिजे. शिपाई, बोला महाराज. राज्यामध्ये दरोडे पडत आहेत. काही गडबड झाली तर ताबडतोब राजकुमार प्रधानजी यांना कळवा. ठीक आहे. आम्ही येत आहोत. या. मी काय म्हणतो महाराजांनी काय सांगितले नाही राज्यात जर काय गडबड झाली तर राजकुमार आणि प्रधानजी यांना कळवा. आपलं आता इथे काय अधिक काम नाही. आपण जरा मागे जाऊन थांबूया. हा? सिंहासन घ्यायचं. हमारे दोस्त साथी रखा और मुस्तफा खान श्रीनगर में लाने गए लेकिन अभी तक उनका पता नहीं. कहीं मर गए क्या कुछ समझ में नहीं आ रहा है. खान साहब, खान साहब, एक बुरी खबर है खान साहब. क्या बुरी खबर है हो? खान साहब, मुस्तफा खान कहाँ है? मुस्तफा खान, मुस्तफा खान को क्या हुआ और कहाँ है वो? खान साहेब, मुस्तफा खान मर गया. खान साहेब मुस्तफा खान मर गया. कैसे? खान साहेब, मुस्तफा खान को उस कबीले बनाने वाला समझे. खामोश. उस बादल के आज के बाद उस सांसद को में तेल का बजा देंगे और उस बादल को भी खत्म करने के समझे. हाँ खान साहेब, ऐसा ही होगा. उस कांचनपुर नगरी की तबाही होगी और उस कमीने बादल की लाश आपके चरणों पे. चरणा चरणा काय तू चरणा शबास. तुम्ही आम्हाला या शरण या शरण. क्या बोल रही हो आरामजादे? तुम्ही आम्हाला या शरण केव्हा दिसली ना तुम्हाला चरण चरण. कौन शरण आएंगे? किसकी चरण? कौन तो हमारे नौकर. अरे अरे चुप बैठो. समझ गए? हा मरण मरण बरबाद की साबो मरण आएगा. मरण आएगा. तो काय बोलला ऐकलं ना. तुम्ही आम्हाला या शरण. अरे चुप. ऐका मी तुम्हाला चरण तेव्हा येईल तुम्हाला मरण असं तो म्हणतो. हमारा नहीं मरण. आपको क्या राव जागे बोलता बोलता है साला बोलता है. काय भात जोड्या आलो. अरे नहीं. अरे हराम अरे हराम जादो. अरे हमारा दो जैसे भाई मर गया है और तुम्हें दोनों को मजाक सूझ रही है. आम्हाला मजा कशा नाही यावी. कोण मेलाय. हा? यांचा भाऊ मेलाय. हा बघा बारवाचा. उसका नाम उसका तो नाम है मुस्तफा खान. समझ गए? भाऊ मेलाय तुमचा. तेव्हा एवढं ओरडतं नक्की बघा. खान नक्की साहब का यांचा भाऊ मेलाय. मिलव राडा ना मग. तो नहीं करेंगे. हे हरामचे ते बोलायचं नाही मला. टाकी याड काढून माझ्या नाते. हरामचे ते बोलायचं नाही सांगतो ना. खान साहेब, इन दोनों के मुंह से कुछ फायदा नहीं है. मग कोण आहे कोण आहे तर? सुनना है? हे कोण आहे. कोता. अरे पप्पा नहीं. फतेह खान साहब बोलो. समझ गए? तुमचा राका काय सांगतोय बघा. हे आमचे फत्तेखान साप आहे. अरे साहब नहीं. हाँ बोलो. फतेह खान साहब.
पत्तेकान साहेब बोलो ऐसे बोलो समझ गए माझं- चलो खान साहब निघालो कुठं एक गेलं एक जाऊन हा तुम्ही निघाले हो कुठं हा काय म्हणणं आहे आपलं जाता कुठं हे तुमची आम्हाला गरज नाही अजिबात नाही आम्ही स्वतःच्या हुकमाची हो काय म्हणताव काय पण माझा एक आहे कोणतं जाऊ देणार नाही माघारी काळू बाळूची ही जोडी उभी आहे वाटेवरी तुमचा हलवाना हो तुमचा हलवाना सामन्याचा तरी तुमचा हलवाना सामान्याचा तरी. तुमचा हलवाना सामान्याचा तरी. काळू बाळूची ही जोडी हे जाऊ देणार नाही म्हातारी काळू बाळूची ही जोडी उभी आहे वाटेवरी हलवाना सामन्या मजबूत हलवली सामान एवढा म्हणजे हलवाय सांगितला नव्हता पण मी काय म्हणतोय जास्त हो, हुशार हे करायचं समजतात नाही. कोण स्वतःला तू पण काय समजतोस अरे काय? तू काय समजतोस काय? राजा राजा मला धुमाकूळ घालत होता आणि तुम्ही काय होतंय कसं काय माझा एक प्रश्न आहे माझा एक प्रश्न आहे अजिबात नाही ऐकणार नाही. माझा एक प्रश्न आहे उत्तर द्यायचं आहे टांगटुंग टुंगांग टांगटुंग टुंगांग याच्यात अनुस्वार किती आहेत तर सांगा मला समजलं नाही प्रश्न काय आहे टांगटुंग टुंगांग टांगटुंग टुंगांग तो काय बोलतो बघा टिंग टॉंग जो तुझ्या भावाने गुन्हा केला आहे त्या चिजाचा बादल दिलेला आहे आता राहिलास तू आणि तुझा साथीदार राजा तुमचा काय नाट केला याचं काम तुमचा नैनाट केला की आमचं काम संपलं नाही वाक 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 कराय झालंय काय राजे समजे ठीक है वापस जाने के लिए नहीं है तो तुझे मरने का इच्छा है तो मर मेरे हाथों से ही सपना कोणती सपना कोणती सपना कोणती हमें तो अपनों ने लुटा कपड़ों में लिटा पैरों में क्या पैरों डोला में क्या डलता वहाँ पानी कम था पत्तिका डूबा कौन डूबा पत्तिका नहीं डूबा कौन डूबा ये प्रधान जी डूबा नहीं नहीं हे चूप आहे तो आये ना बाबा नुनू या बाबा नुनू आये ना म्हणायचा हो. बाबा नुनू बाबा नुनू चूप आहे हे मांडू हा आपण माहितीये का कोण खवल्या मांडू खावल्या मांडू आणि तो कोण ऐसे बोलो आज तुम्हाला नाग्या म्हणतोय नाही नाही तुम्हाला चुप है तू इस प्रधान जी का हमें समाचार ले रहे समझ गए समाचार घ्यायला आलो बा. हो? पण मी काय सांगताय का ए भक्तिया कौन कौन क्या हम दादे मेरी हमेशा के लिए हमारी इज्जत को तुम्हारी हमको कौन समझता है तू मेरा नौकर है कोण मेरा जूता सफा करता कोण है कोण तू बापूस तुमचा ये तेरा है ना
मी काय म्हणतोय आमच्या राज्यातलं ती माणसं आहेत ना राज्यातली माणसं राज्यातली माणसं सांगतो मी काय म्हणतोय आमच्या राज्यातली माणसं आहेत ना त्यांच्या नादात लागायचं नाही आपण माणसा वाटली देत तो तुम्हाला आहे मग मला आहे तुम्ही त्याला काय करणार आपल्याला मारायचं साहेब अपने को मारने का नहीं तो तुझे बोलने का भी कोई हक नहीं मी तुम्हाला बोलतच नाही मी अगोदर सांगतोय मोठा पिका दाखवलीच टाकेल मोडून सिपाही तुमच्या साथीला समजावून सांगा तुला सांगतोय मी हे पत्रिकांत साहेब आहे पत्रिकांत साहेब काय आमच्या पत्रिकांत साहेबांचा थाट बापरे बसायला चंदनाचा पाठ आणि जेवायला सोन्याचा ताट नंतर पाणी पियाला संडासची पाट काय बोलतोस तू काय बरं ती केवढी ओळख बघ ती एवढं ती चिंबट पुरणार आहे मोठा का टप देऊ. मोठा टप दिलेला असता ना मी काय म्हणतोय पत्रिकांत साहेब हो पत्रिकांत साहेब आमच्या राज्यातल्या माणसांचा नाच करायचा नाही ती तुम्हाला नाचणार पण नाही म्हणून आम्ही म्हणत आहोत काय आपण साईडला हवं आपण साईड लावू बरं. राजसेवक हे प्रधान जी बोला तुमने तो बहुत कुछ कह दिया लेकिन क्या लेकिन क्या रुक जाओ खान साहब तो समझा उसको तुम हमारे खान साहब के साथ मिल जाओ और तुम्हें जिंदा छोड़ेंगे और तुम्हारी प्यारी बेटी चंद्रकला उसकी शादी हमारे खान से करो समझ गए जवान को लगा दे नहीं तो आन जावा चले समझे समजते तुम्ही एक काम करा हा तुमचं करा काम करा काय बोलला तू काय बोलला क्या बोलना मी सांगू तुम्हाला काय बोलला ओ फत्तेकन साहेब तुमचं काम करा तुमचं जरा लांब करा असं बोलतो हा त्यांचं जरा लांब करा अहो सामान राहू दे. त्यांचा लांब होत नाही तुझं होत असेल तर दे. राजसेवक, हा बोला. हे आपलं मला पडेल. येतो महाराज यांना ना असं सोलांना नाही जमलं तर मला सांगा. जाओ शेरचं मेरे पीछे जाओ काय? शेरचं दौलताचा कोणी येता नाही जाओ कुठे इकडे नाही येतो म्हटलं राजा अरे अजून वेळ घेत नाही राजा परत चल अरे आता तुझी मला समजत प्रधान जी अरे बोल या मणिपुर राज्यात हा नाका केव्हा केला नाही समजलं काका अरे मराठीच्या कुळाला जन्माला अरे मुसलमानाच्या गुलाम झालास अरे चूक तो तुझ्यावरी आणि तुझ्या या काळाजवळ खामोश हराम झाले नहीं सुना तो सुनो हराम ज्यादा बोल रहा है मराठ्यांच्या कुळात जन्माला आणि मुसलमानाचा गुलाम झाला आणि मुसलमानांचा गुलाम झाला चूक तर तुझ्यावर ही आणि तुझ्या खानसावरही येतो हमारे खान साहब का अपमान है खान साहेब प्रधान जी तूने तो हमारा अपमान किया है इसका तो सजा तुझे जरूर मिलेगी हराम आणि देख दे मतगण
नाही ठेवतो खिशात नाही ठेवायचं आहे अरे असू दे मला होय. मी काय म्हणतो ते काय करतात त्याच्याकडे काय आपण लक्ष बरोबर द्यायचं आहे. आपलं काम काय आहे? हा. पारा कर बरोबर आहे. आता एक नरम नरम गाणं बघा सगळे हे आपण काय घेण्यात आलं? आताच्या पोरींना हा. आताच्या पोरींना पळून जायची नाही सवय लागलेली काय म्हणतोस? मग पळून अरे पण जातात आता ही पद्धतच आहे. कशी पळून जायची मग? तू केला असेल पळून म्हणून म्हणतोय मग तसंच केलं मी अरे पण. मग पळून गेल्यावर पळून तो तुम्ही लग्न करा हा. पण आपल्या आयशी अक्षाला समाजात सांगितलंच पाहिजे. समाजात मान भेटेल असं काहीतरी हा, करा बरोबर आहे. नाही तर पोरगी जाते म्हणून ती बापूच रडतोय घरात हा. त्याला काय उपयोग आहे जरा घे लवकर. मग त्याला सांगतो वेळ निघून गेल्यावर आहा. येईल तुम्हाला कळवून काय म्हणतोस का? वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळवून आई बापाला फसवून पोरीनो जाऊ नका पडून 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 वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळवून वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळवून आई बाबाला फसवून पोरीनो जाऊ नका पडून 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 कणात वाटतंय प्रेम लय भारी माझ्या वाल्याची गोष्ट न्यारी आई बापाच्या प्रेमावाणी आई बापाच्या प्रेमावाणी कुठं विसरतील सांगतो पोरी लहानाची झालीच मोठी घरात वळून लहानाची झालीच मोठी घरात वळून आई बाबाला बसवून पोरीनो जाऊ नका पडून 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 अरे, पारा करता की नाच गाणी करता? सरदार त्याचं काय माहिती आहे काय? अरे काय आहे? त्याचं काय माहिती आहे काय? मला करून कंटाळा. मग त्याला ना निर्ला का? रात दरबार धुमाकूळ घालत आहे. काय म्हणताय अरे, काय पारा करून करून कंटाळा आला होता. त्याचं काय माहिती काय पारा करून लय कंटाळा येतो आणि गरमी पण भरपूर वाढली ती अबा, त्याच्यामुळे कंटाळा येतो मला दोघांना काय करायचं इथं बसून अरे काम करायचं असलं तर करा. हा. नाही तर तुला दरबारून चालते वा, समजलं ना? तुम्ही सांगणार कोण अरे, तो, अरे, तो. म्हणजे आता आणलं ए. का म्हणतो? चूक काय म्हणतात तुला असं ना. शिपाई, वा. आम्ही येत आहोत. कुठं निघालो अरे, रात दरबारात जात आहोत. समजलं तुम्ही ना? काय बोललो आता ऐका तुम्ही काय बोललो लक्षात ठेवा हा. पारा करायचं असलं तर काय नाही तर चालतो वा अरे, तुला पारा करायचा की नाही? इथं हौस नाही पडलं काम करायची काढ कपडे. आधी अरे, नाही अरे, काढ कपडे. अरे, कालो. ए, अरे, बा. काढ कपडे. ए, बा. काढ कपडे. आम्हाला तुमचं काम नको ए, मला पाहिजे ए, बा, ए. तुला पाहिजे तर तू मला माग. पाहिजे. अरे, अरे, काढ कपडे. मी निघालो. अरे, काढ कपडे जरा. मारू कुठं आहे तुझे? चिमणी आला. शिपाई. ए, बाबा. मी निघालो. काय झालं? मी निघालो ए, हे मला नोकरी नको मला चाकरी नको मी जातो सोनापुराला मला नोकरी नको मला चाकरी नको मी जातो सोनापुराला मी येणार नाही तिथं. चांगल्यामध्ये सांगतोय. हे मला नोकरी नको मला चाकरी नको मी जातो सोनापुराला मला नोकरी नको मला चाकरी नको मी जातो सोनापुराला मी जातो सोनापुराला मला नोकरी नको मला चाकरी नको मी जातो सोनापुराला ए, भाऊ. बाबा ए, माझं सोनू. पटापट त्याचं बोलणं ए, माझं पिल्लू. इतकं मला गरम होते सारखं एकाच गोष्टीचा पिल्लू नको ना हट्ट धरू. शाबास सारखं एकाच गोष्टीचा पिल्लू नको ना हट्ट धरू. सरदार बोलवतात आणि येणारे मारू. सरदार बोलवतात आणि येणारे मारू. आपण निघाली आणि येणारे मारू.
अरे येणार रे बाळू येणार नाही. आपण येणार माझ्या नाही. इकडे त्याच्या बघ स्वल्पट निघताय हा? अरे येणार रे बाळू अजून जाऊ दे. अरे ये लवकर तुझं काय नेमकं स्वल्पट शाबास. काय भात जोडायचं तर सोडून घ्या. तू ये लवकर ये मी तिथे यायचं वाटत असेल तुम्हाला हा. तुम्हाला सांगतोय अरे बोल ना. बोल हा शाबास मोठ्यानं बोला. मी काय म्हणतोय हा. मी जर तिथे यायचं वाटत असेल तुम्हाला हा. तर माझा सत्कार कराल अरे का? ठीक आहे सत्कार करूया. नक्की अरे नक्की करूया. नक्की बाळू अरे साहेब करूया ना. करणार आहो. हो बाळू सत्कार साहेब सत्कार अरे किती शब्द बोलतो. अरे करूया ना. नक्की करणार ना. आलो मग आता साहेब आहे मी. हो बाळू साहेब साहेब जरा लवकर यावे येणार आहे लवकरच येणार आहे. हा. मी काय म्हणतोय हा आता साहेब येणार आहे ना. हा, बरोबर साहेब येणार दरबारात. हा गाणं कसं हवं कसावं गाणं कसं हवं कसावं विलेंची नागिन निघाली. ट्याव ट्याव काय ट्याव ट्याव कसं ट्याव 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 हो बघ हो सांग मास मध्ये लय वारट नाही. हा. हो आता म्हणतील बघ असं ट्याव ट्याव मोठ्यानं बोलतात बघ. लय मास मध्ये वारट नाही. बोलणार ना मोठ्यानं बोलायचा. काय बोलायचा आहे ट्याव ट्याव मोठ्यानं बोलायचा. मोठ्यानं बोलायचा बोलायचा हो बिल्यांची नागिन निघाली. मोठ्यानं बोल. मोठ्यानं बोलायचा. मोठ्या हलून बोलायचं नाही. मोठ्यानं बोलायचा हो बिल्यांची नागिन निघाली. हा ये तू पण ये धावत आलाय तिकडनं म्हणाय ठेव ठेव म्हणाय आलाय. तू पण बोल ऐ तू हा बघ बोल आलं. हा म्हणायचा मोठ्यानं म्हणायचा. मोठ्यानं म्हणायचा हो बिल्यांची नागिन निघाली. नागोबा डुलाया लागला. बिल्यांची नागिन निघाली. नागोबा डुलाया लागला. बिल्यांची नागिन निघाली. नागोबा डुलाया लागला. निघाली. नागोबा डुलाया लागला. बिल्यांची नागिन 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 निघाली. नागोबा डुलाया लागला. अरे चालो आता त्या बाळूसाहेबांचा सत्कार तर केला पाहिजे. आता बाळू साहेबांचा सत्कार होणार आहे सगळ्यांनी टाळ्यांच्या गजराने आता सत्कार- अरे जोरात जोरात. जोरात वाजवा. काय एक नंबर. आलं बघ काय भारी आली बिल्डिंग. अरे बाई, ओळखी वाटतोय रे. ती बघा कशी वाजते. वाजव. हा. हा काय घोड्यासारखा उड्या मारत कुठे अरे बालो अरे कालू तर सत्कार कर ना. सत्कार करायला पाहिजे. अरे कर ना. सत्कार नको. अरे कर कर. नाही नाही काय गरज नाही अरे सन्मान भेटतो. अरे घे. आलं वाजवा. फुलाची नागिन निघाली. नागोबा डुलाया लागला. फुलाची नागिन निघाली. नागोबा डुलाया लागला. तुझतोय काय आता नागोबा मी काय म्हणतोय हा बिल्डिंगची नागिनी गाणं कोण बोलला गाणं बोलला कोण मग ह्यांचा ना गोबा काढतो. मी काय म्हणतोय माझा नागोबा गप बसलाय. ही बाई. याचा नागोबा काढतोय. सरदार काय बोलतात ते बघ बोला. ही बाई. हा प्रत्येकाला राखायचे रात दरबार केव्हा येऊ शकतो. माहिती आहे ना? अरे हराम करायची त्या नजर. रात गाठीपर्यंत गेली आहे. तेव्हा आपल्याला दात ठेवायचा. ठेवला पाहिजे. अरे नुसती नंदी बैलासारखा मान करून बसतो ना. नांदी मांडारची मांडू नको. हा ढोल वाजवणार आलाय. अरे आम्ही गडे गडे सरळ या उच्चार गडे कर. सरळ उच्चार कर. समजलं ना. सरळ उच्चार कर. या बाय बाय अरे रागात बघतोस कोणाकडे. समजलं ना. काय मारणार डोळे मला? कावळे. अरे का मारतो काय? बाय 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 समजलं मला मी काय म्हणतो. काय म्हणतोय?
आले दादा अजून घरी आला नाही. आज तर रक्षाबंधनचा दिवस. आज तरी दादा नक्की येणार. मला राखी बांधायची तयारी करून ठेवली पाहिजे. निघते मी. ए तेजस्विनी, अगं तुझ्या दादाला तिच्या दादाला अशी हुलकावणी दिली आहे की अगं तो दिवसभर जगात फिरत राहील. समजलीस? चुपच. दादा काय छोटे बाळले तुझ्या हुलकावण्याला घाबरायला. अरे वाघ आहे तो वाघ, समजलं ना? बाय बाय. छोटे बाय बाय. तेरा भाई शेर है तो हम भी शेरों का शेर है, समझे? चुपचाप से मेरे घर में प्रेम जमाना डालो. तोंड समोर बोल फते कान. अरे तुझ्या काळामध्ये प्रेमाची माळ नाही तर इथे बसलेल्या आई बहिणीच्या पायातल्या चपलांचा हार करून घालीन. समजलं ना? तेजस्विनी, अगं कोणासमोर बोलत आहेस? याचं भान आहे का? रामजादी बहुत समोर बोलतायस. त्याचे भान आहे का तुला? अरे बादलची बहीण आहे बादलची, हे विसरू नकोस. हे तेजस्विनी, अगं आम्हाला चांगलंच माहित आहे बादल के भाई. तू बादलची बहीण तेजस्विनी आहेस ते. अगं आमच्या खान साहेब म्हणत आहेस त्यांचं म्हणणं खरं केलंस तर तुला त्यांची पठ्ठराणी म्हणून ठेवते. नाही ना का तुझ्या कानाच्या गळ्यात कधीच प्रेमाची माळ घालणार नाही. कभी नहीं डालेगी वो हरामजादी. देखा, बोलो मेरा भाई का भी बदला लेना है. मेरे भाई का भी बदला लेना है. ये हरामजादी को खत्म कर देते. अरे हराम करो ना. एका स्त्रीच्या इज्जतीवर हात टाकताना तुम्हाला लाजागायच्या वाटत नाही. तुम्ही एका स्त्रीच्या उदरातून जन्म घेतलाय याचा विसर पडलाय तुम्हाला. जेबे तलवार लेके घूम रही है. एक है खान साहेब, ये तो हाथ में तलवार लेके घूम रही है, ये तो लड़ने के लिए आई है. लेकिन खान साहेब आज हम उसको कुछ समझाना चाहते हैं. एक है, समझाओ उसको. समझाओ. तेजस्विनी, अगं तुझ्या या हाती तलवार म्हणजेच अगं तू लढण्याच्या तयारीला आली आहेस. पण आम्ही तुला काही समजावू इच्छितो. आजचा दिवस म्हणजे पवित्र दिवस आहे आणि तो दिवस म्हणजेच अगं आज रक्षाबंधनचा दिवस आहे. आणि या रक्षाबंधनच्या दिवशी तुझ्या ही हाती तलवार शोभा देत नाही. तलवार शोभा देत नाही तेजस्विनी. अगं तुझ्या हाती शोभते. अगं तुझ्या हाती शोभतात ती म्हणजे राखी. राखी. अगं तुझा भाऊ तुझी वाट पाहत असेल. माझी ताई केव्हा घरी येईल आणि माझ्या हाती राखी केव्हा बांधेल म्हणून आम्ही काही समजू इच्छितो. तेजस्विनी, अगं आम्ही हिंदू आहोत म्हणून आम्ही तुला समजावत आहोत. अगं आलेल्या मार्गाने परत जा. ही आता तुझी भलाई आहे. अगं जा. अरे नका म्हणूनच मराठीच्या कुळात जन्माला आला आणि या मुसलमानाचा गुलाम झाला. तू आमचं म्हणण्याचं मानणं असेल तर तुझी इच्छा आम्ही ती पूर्ण करू. जर तुझी लढण्याची इच्छा असेल ती आम्ही नक्की पूर्ण करू. पण तुला माहित नाही आज रक्षाबंधनचा दिवस. हा रक्षाबंधनचा दिवस प्रत्येकाला निराखा अगं रक्तात मागवण्याच्या राहणार नाही. तुझ्या तसं हिम्मत तर चालत ती समजल. खान साहेब लढाओ इसके साथ. हुशार तेजस्वी.
रक्षाबंधनच्या दिवशी अखेर माझ्या बहिणीचा खून करून हरामखोर पळून गेलात काय? तसं माझ्या बहिणीचं रक्त या धरतीवर सांडलंय, तसं गणपती या धरतीवर सांडेल, तेव्हाच बादल शांत बसेल. अरे देवी, अरे देवी, अरे देवी. या निसर्गरम्य ठिकाणी फिरताना मनाला किती बरे वाटते. मला सुद्धा संबंध नाही, परंतु किती जास्तही मला थांबून जमलं नाही. कारण जो संघ माझ्यावरती मागे गेला होता त्या संघातून बादलने मला वाचवले होते. परंतु असा प्रसंग परत कोणावर नाही गेली नाही तर मी प्रार्थना करते. येणार प्रसंग मला तुझ्यावर नाव आहे. काका, आज मी- महान प्रसंग आहे. हे चंद्रकला हो, काका. अगं तुझी सुटका झाली पण अजून आली. खान साहेब यही वो लड़की जिसके कारण ही मुस्तफा खान मारा गया. खान साहेब इसके कारण तो मेरा भाई मर गया. अरे तुझे मैं आखिरी बार बोल रहा हूँ कि मेरे गले में प्रेम तुम्हारा. अरे आराम करा. इथे म्हटले आहे म्हणजे चपल चालू झालं. परंतु ते म्हणजे माझ्या चाललं नाही समजत ना. हे चंद्रकला अरे बोल आराम करा. तुझ्या जिभेला लगाम दे नाही तर जीभ सगळं छाटली जाईल. समजलीस? तू अजिबात घाबरू नको. मी तुझ्या बरोबर आहे. हा काय करतो खाऊटी आहे. तुम्हाला काय बोलली? कोणाला? तुम्हाला आता काहीतरी बोलली नव्हती? ही बोलली. हा. ऐकायचं आहे. ऐकायचं? ऐका. हा. समोर बसलेला हा. आई बहिणींच्या चपलांचा हार हा. तुझ्या खान साहेबांच्या गळ्यात घाले. मम्मी को बुलाना है साले. बाबा नुनू. पण तो हार चप्पलचा हार आहे ना, चप्पलचा हातचा विषय आहे. पुरेल काय? नाही बोलणार. मग माझं बुट आहे घरात. मग बरोबर आहे. तुम्हाला पाहिजे चपलांचा हार? नको. मग कोणाला? तो वरला बुटांचा हार चालेल. तुम्हाला बुटांचा हार? बरोबर. कोण हरामजादा? कोण? अगदी म्हणलं बरोबर आहे. त्याला हरामजादा आहे. मी काय सांगतोय ह्यांना माझी जो गोळ्या पाठवून पण भांडणं होतील कारणाचे. हा. हरामजादा तू तो बोलताय चला भूक ले लो. ए बाळू, मेरे पत्ते ए बाळू, समोर जाऊ नको. हे पत्तेकार साहेब आहेत. बरोबर बोललो ना? ओ राजा साहेब तुम्ही इकडे या. काय म्हणणं आहे? त्यांना तिकडेच नको, थांबू दे. नको, तुझ्याकडे बरं होतं रे. कुठे तरी मारतात. शिपाई आम्ही एक बोलू. काय बोलतो? बोल ना. तुम्ही आमचं काम करणार. काय काम काय आहे? घर कामचं काम केलं तुम्ही हा तर तुम्हाला आमचे खान साहेब आहेत ना, हा. दोघांना 1-1 लाख रुपये देतील. 1-1 लाख. हो. आई त्यांच्या बापाचं कुठे जाणार आहे? नको कोणाच्या पण बापाचं नाव घे. अरे हे मी काय म्हणतो हे काढू कोणाच्या पण बापाचं जाऊ दे आपल्याला एकाकडे भेट. तुम्हाला 1 लाख रुपये पाहिजेत ना? एक लाख. नक्की आहे ना? लाख झाले. हो. पण मी काय म्हणतोय ऐका आम्ही काय म्हणत आहोत. हा ही चंद्रकला आहे ना, चंद्रकला माहिती आहे आम्हाला. बरोबर. हा. आमचे खान साहेब खान साहेब माहिती आहे. त्यांना चंद्रकलेवर लग्न करायचं आहे. त्या म्हाताऱ्याला. अरे बाळू. ए बाळू. अरे हराम करून 1 लाख रुपये पाहिजेत ना. काय हे कुठं आणि हे कुठं? हा राजा बोल. हा. काय हे गंगोती? गंगोती. अरे कोण नाहीये ह्यो. हे गंगोत्री आहे. 1 लाख रुपये पाहिजेत ना. ए बाबा ये हे कुठं? आपल्या करायचंय का? पण मी काय म्हणतोय पळून जाण्यापेक्षा हा बरं आहे. पण बरोबर आहे. आम्ही 1 लाख रुपये तुम्हाला दोघांना मी घेऊ. काय सांगतोय पण तिला तयार करा. तयार करायची. हो. ती काय म्हणते नाही. नाही म्हणते आता करणार काय. हा एक आयडिया. हा. कोणती आयडिया? एक आयडिया हाय. काय काय पण तुम्हाला सांगतो इकडे घ्या. मग बसा दादा काय यांचा मला काय करायचं. ए, तू सांगितलंस ना त्या साईडला उभं राहावा. मी काय म्हणतो
नवरा तुम्ही होणार आहो ना अजाऊ बोलत आहे जरा इकडे या सुनो सुनो तू येऊ नको तुम साइड में हो खान साहेब हो गप बसायचा अजिबात बोलायचं नाही बोलो जल्दी दे त्याला गप बसायचा का चुपचाप से मी काय म्हणतो लग्न करायचंय ना मग तिचा बापूस आहे ना कोण प्रधानजी महाराज आमचे ते महाराज आहे ठीक है बोलो आगे त्याला ओ राका साहेब तू काय म्हणते माहिती का तुम्हाला मारायला सांगतो नाही हा सांगतो ना काय पण बोलतो तू अरे नाही सांगणार नाही तू सांगतो काहीतरी आम्हाला हरवत आहे नाही ते काय चल, माझ्याकडून का भरवायला मी हाय ऐक तू गप बस मी काय म्हणतो लग्न करायचंय ना हा, ठीक आहे. लग्न करायचंय जरा म्हणजे सावकाश बोल सावकाश बोल अरे बोलो जल्दी बोलो. वाटेल बोलू नका अरे बोले माईक काय माईक काय आवाज जातोय सुनने वाला नहीं है लग्न करायचंय ना हाँ ठीक है हो पण लग्न करायचंय ना पहिले हल उतरणी करून घ्या क्या हालत उतरने कैसा हालत हल उतरणी पहिले हल चढवणी करायला लागते चढवणी असते तेच बोलतो समाजात काय बोला हालत उतरने करता अरे त्यांना हलच माहिती नाही मग याच्यात कसं असतं माहिती आहे हा. त्यांना काय म्हणतात मेहंदी की रात आहे आम्हाला मेहंदी की रात आपल्याकडे नाही हा मग आता हलत चढवणी करायला हा. लागते यायचं उभं राहा. आता नवऱ्याला हलत चढवायचे हा. गाणं कसं आवडलं कसं हा? ए जुनवट जुनवट कसं ये जुनवट जुनवट कसं ये पातळ पातळ सुकन्या पातळ पातळ सुकन्या हलत लावताना हलत लावताना हात कुठेतरी लागल हात लागणार नाही अरे हराम तुम आम्ही हिंदू आहोत हळद लावताना हात नाही लागणार काय पण बोलतो काय पण हात लागणार नाही. का त्या लोक लागू ते हात हे काय हा हे? हा. पण हे काय असं काय मी काय म्हणतो तू जास्त त्यांना पिसलो नको उगाच माझ्यावर ताव करतात ते हा तिकडे या आता हलत चढवून झाली हा. आता घाना बोलूया पण त्यांना घाणा बाला येईल काय कसा येणार त्यांना हा बघा मी दाखवतो मुसल हा हा ना बघा. त्यांना असं करायला लागल आता मुसल नाही तर आपल्याकडे काहीतरी चालून घ्या असं करायचं गाणं बोललो की असं करायचं मग. ए काय ते सगळं करतो? हा. हा बघा असं करायचं असं फक्त असं करायचं नाही या वाका वाका जरा कंबर भीती नहीं करा. बाप, हम लोग झुकेंगे नहीं झुकेंगे नाही नहीं झुकेंगे मी आता गाण्याचं गाणं हा, म्हणतो बोल. गाणा जो बहिला इडा जो ठेविला आधी देवना मिला गणपती आधी देवना मिला गणपती समजला? समझ गया काय बोलला पुसाचा तो पुसवाडा मायेचाही दाना देव गेले दो दोवी दुंडाईला काय शिकणार आहे डोक्याला लागलं. काय चाललं आहे? तो काय पाळणा म्हणत नाही पण मी काय म्हणतोय हा. तुम्ही म्हटलं काय पाळलं म्हणतं काय भाषेला ते आलेलं आहे? डोक्याला लागले अरे आज नहीं सहेंगे यार मी काय म्हणतोय असं करत होतं. ए, चुप. सोरेगा हम मी काय सोरेगा म्हणतो हो खान साहेब तुम्ही त्या खरात बाबाच्यातला नाही ना कौन सा खड़ा हो तो खरात बाबा बोंधू बाबा बोंधू बोला. नाही माहिती तुम्हाला त्याला काय काय गोष्टी करतात ते केला तुम्ही त्यातला नाही ना हम नहीं बघा मला कसं जरा आहे. ऐकायचं होतं रे काय ऐकायचं तुम्ही आणलंय सगळ्यांनी क्या बोल रहा है खरात बाबा खराब बाबा कौन है खराब बाबा खरात बाबा यांना सगळ्यांना माहिती आहे या खरात बाबा कोणाला नाही माहिती असं नाही तर सगळ्यांना माहिती आहे माहिती आहे ना बघा माहिती आहे सगळ्यांना इकडं पण माहिती आहे. अरे याला कुठं माहिती असणार तुम्हाला नाही माहिती नाही त्याला काय काय करायचं ते मी सांगतो बघा थोड़ा सा तो आम्हाला हाँ लई चवट घाला हा बोंधू बाबा खरात लई चवट घाला बोंधू बाबा खरात खोट भविष्य सांगायचा खोट भविष्य सांगायचा कडी लावून घरात 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 लई चवट घाला बोंधू बाबा खरात लई चवट घाला बोंधू बाबा
मरता हो शादी की बात करने को तुम कुछ भी बोलते हो. मी कुठं का अरे हराम करून इथे लग्नाचा विषय चालला होता. लग्नाचा विषय. मग इथे खरंच बाबा मध्ये कुठून आला मला वाटलं त्यातलं जरासं असलं ना. ए बाबा तिकडे लागला बघा तिच्या तोंडाला हराम लागला. खरंच बाबा नाहीये. त्यांना लागत नाही मी काय बोलतोय आता हलत नको हराम बिराम. भरपूर झाली हलत बिलत तू काय नको. मी याला हलत लागण्याचे लग्न होत नाही अरे तुम्ही काय तयार करणार तिला लगेच करतो बघ त्यांचा गाणी. नाही होऊ शकत ती. आज कोणी वऱ्यात येईल वरात लग्न ही दारात बाई हो. आज कोणी वऱ्यात येईल वरात लग्न ही दारात बाई हो. आज कोणी वऱ्यात येईल वरात लग्न ही दारात बाई हो. आज कोणी वऱ्यात येईल वरात लग्न ही दारात बाई हो. आज कोणी वऱ्यात येईल वरात लग्न ही दारात बाई हो. आज कोणी वऱ्यात येईल वरात लग्न ही दारात बाई हो. आज कोणी वरात येईल वरात लग्न ही दारात बाई हो. आज कोणी वरात येईल वरात लग्न ही दारात बाई हो. धडम धडम धडधडे चौघडा. हे धडम धडम धडधडे चौघडा. नवरी आली लागला लागलं करावलं ठुमकायला पोरी लागलं करावलं ठुमकायला लागलं करावलं ठुमकायला पोरी लागलं करावलं ठुमकायला लागलं करावलं ठुमकायला पोरी लागलं करावलं ठुमकायला लागलं करावलं ठुमकायला पोरी लागलं करावलं ठुमकायला. आंब्याची डांगरी मनवण डांगरी. आंब्याची डांगरी मनवण डांगरी. त्याच्या मांडवण कोंबडा हरवला. त्याच्या मांडवण कोंबडा हरवला. त्याच्या तालावर नाचतोय करवला. ते मांडवण कोंबडा हरवला. त्याच्या तालावर नाचतोय करवला. मांडवण कोंबडा हरवला. त्याच्या तालावर नाचतोय करवला. मांडवण कोंबडा हरवला. त्याच्या तालावर नाचतोय करवला. प्रत्येकाने सांगा काय का तुमच्या मनात. हे प्रत्येकाने सांगा काय का तुमच्या मनात. लवकराचं वाटतंय काय लवकराचं वाटतंय काय या म्हातारपणात. लवकराचं वाटतंय काय या म्हातारपणात. लवकरच वाटतंय काय या म्हातारपणात. लवकरच वाटतंय काय या म्हातारपणात. हे प्रत्येकाने सांगा काय काय तुमच्या मनात. हे प्रत्येकाने सांगा काय काय तुमच्या मनात. लवकराचं वाटतंय काय या म्हातारपणात. लवकराचं वाटतंय काय या म्हातारपणात. वाटतंय काय काय म्हणतो काय लवकराचं वाटतंय आता त्यांना. ये मार दिया जाए क्या छोड़ दिया जाए. हे मार दिया जाए क्या छोड़ दिया जाए. अरे बोल के साथ या सोलो किया जाए. मार दिया जाए कि छोड़ दिया जाए. मार दिया जाए कि छोड़ दिया जाए. अरे बोल तेरे साथ क्या सोलो किया जाए. अरे बोल तेरे साथ क्या सोलो किया जाए. मार दिया जाए क्या छोड़ दिया जाए. मार दिया जाए क्या छोड़ दिया जाए. बोल तेरे साथ क्या सोलो किया जाए. अरे बोल तेरे साथ क्या सोलो किया जाए. ती बाई गाडी तर चांगलीच झाली आहे. बरोबर आहे म्हणून आम्ही काय म्हणत आहोत हा आता आम्ही प्रत्येकाला साप हा आणि आम्ही दोघेच हा ह्या संध्याकाळी काय करायचं आम्ही पाहतो. चालेल आपला पाला दोघांचाही हॅलो तरीला तेवढं आठवणीत बोला. नक्की बोलू. हा चल बुलाएंगे जरूर बुलाएंगे जाओ चला. खान साहेब चंद्रकला तुझे मार दिया जाए क्या छोड़ दिया जाए. अरे बोलो मला जे काय करता चालेल बोलू तुमच्या म्हणजे शब्द कल्पना देणार नाही. चंद्रकले मैं तुझे आखिरी बार पहुंच रहा हूँ कि मेरे गले में
तुझे प्रयत्न मी कधी समजवलेलं नाही, समजलास ना? खान साहेब नाही कधी मानून तुझ्या गळा प्रेमाची माल केव्हा आम्ही काय सांगितलं होतं अरे हरामपुरा आम्ही काय बोललो होतो कोणाला ते आले शेंगदाणे वाटाणे. वडापाव 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 यांना वाटाणा हवा, यांचा वाटाणा लय उडतो. मिरिंडा मिरिंडा हवाय, मिरिंडा हवाय. हा? काय झालंय माहिती काय, मिरिंडा आमच्याकडे संपलाय. माझा आहे, माझा आहे, माझा तुला जे मी निघालो माझा नको. खान साहेब जानने का नहीं, मेरी जान तू है मेरे जान, आज तुझे है फतखान जान भी दे सकता है, तू मेरी ना और किसी का भी नहीं हो सकती. हराम कर दे, हाँ? हराम का ही को खत्म कर दे. जरूर खान साहेब बातों में देर मत लगाओ, समझ गए इसको खत्म करते बदर की नौकी कौन बचाता है मैं देख रहा वही रखेंगे उठाओ सबसे अच्छा हो गया प्रधान जी खुद चल के सामने आया अरे खराब करू ना माझ्याच राजा देऊन माझ्या मुलीच्या मर्दाचा कट असं काय अरे काय त्याला जिवंत सोडणार नाही समजलास प्रधान जी जीवन बदल और राजकुमार अच्छा हो गया हे प्रधान जी या बादल जी नको होऊ दे तू नको या बादलला आम्ही आमचा पराक्रम दाखवला होता जीव बरं म्हणा आणि पहिली सुरुवात काम करतो कारण त्याचं चांगलंच माहीत आहे का बादलला अरे कोणते कारण बोल हे बादल अरे बोल आणि ते कारण म्हणजेच अरे तू हिंदू आहे आणि एका हिंदूने एका हिंदूला मारू नये समजलं बादल अरे लय नको अरे हिंदू पुरुषा वेळेस लढण्याची ताकद तुझ्या मनगटात नाही तू हिंदू पुरुषाला घाबरत आहे समजलं ना कथा बी नाही हिंदू पुरुषाला आम्ही केव्हाच घाबरत नाही जर तुमच्या तिघांना असेल हिंमत तर आम्ही तिघांवर युद्ध करण्यास तयार आहोत चला आपली समजेल काका अरे तुम जिस थाली में खाता है उस थाली को ठुकराता है समझे नाही बराबर आहे हा, बरोबर आहे. बराबर आहे काका तुझ्यामध्ये असेल समजतं तर चालव की जाऊ माझं प्रधान अरे बोल ये सारा हिसाब किताब तुम्हारा बाकी है समझला. अरे क्यों भरा करा राज और दूध और पैसा देता है पैसा ही तुम और काका को मैं करा दूंगा सब ये कभी नहीं होगा समझे अरे काका तुम मत चल नहीं नहीं फिर सुना नहीं बस तुझे आवाज ना दे समझ लो आज तो तुम्हारा और हमारा आखिरी मुकाबला होगा. ठीक है वो साल खुशी
योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंता उपेक्षु नको गुणवंतानंता रघुनायका माझे हे जिया जय